याही वेळेचा बॉल सुंदर सुंदर चेंडू आहे. आगामी काळामध्ये आपल्याला अकोले परिसरामध्ये देखील 61,000 रुपयांचा जो गवईचा चषक पाहायला मिळेल. त्याही स्पर्धेमध्ये आपण नक्कीच प्रतिसाद द्यायचा आहे. गवईज टेनिस क्रिकेटची स्पर्धा आहे. तू तेरा पावर दिखा मैं डेबूजी नावाने ओळखलं जायचं राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी आहे. आणि गाडगे महाराजांना आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने आईसाहेब युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नम्र अभिवादन करूयात. चौकार आलाय, चौकाराने पुन्हा एकदा खातं ओपन झाले. 7 रन. याही वेळेचा बॉल बॅटची कडा आहे, चेंडू मार्गस्थ होतोय पाठीमागे. एक धाव जी मैदानावरती प्राप्त होतीये. राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केलं आणि त्यांचा दशसूत्री कार्यक्रम आहे. भुकेल्यांना अन्न द्या, तहानल्यांना पाणी द्या, उघड्या नागड्यांना वस्त्र द्या, प्राण्यांना खरं तर अभय द्या, गरीब तरुण तरुणींच्या लग्नासाठी मदत करा आणि दुःखी निराशांना हिम्मत द्या, गोरगरिबांना शिक्षण द्या, बेघरांना आसरा द्या आणि गरीब मुला मुलींना शिक्षण द्या. अत्यंत चांगला दशसूत्री त्यांचा जो प्लॅन आहे खूप चांगला आहे. हा बॉल पॉइंट रिजन मध्ये फटका आहे. आउटफील्ड तेज तरार, चेंडू जातोय सीमारेषा पार. तिने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 12 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख कामगिरी पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजांचा कर्तन काळ ठरलेला आहे. इथून पुढे आक्रमक पवित्रा. याही वेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये, चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षकाने पाठलाग केलाय. तिकडे आपण जर पाहिलं मैदानावरती 2 धावा देखील प्राप्त होत आहेत. 2 धावा आल्या. 2 धावेंबरोबरीत संघाचं धावफलक आहे ते मात्र 14 धावा. 14 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खरं तर 14 एप्रिलचा दिवस देखील अत्यंत खास आहे. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव. यावेळेचा बॉल, वा भाई वा, सुफला शॉट इकडे पाहायला मिळतोय. चेंडू सरळ डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. गाडगे महाराज हा बॉल पुन्हा एकदा मिडॉन मध्ये खेळलाय. 1 धाव मैदानावरती प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत 2 षटकांचा खेळ संपलेला आहे.
19 धावा धाव फलकावरती आहे. तू तेरा पावर दिखा मैं मेरा पावर दिखाता हूं. फेब्रुवारी साऱ्या जगात वारी. अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव अगदी गल्ली ते दिल्ली पर्यंत विदेशामध्ये देखील मोठ्या उत्साहाने साजरा होतो हा सण. आणि तुम्ही बघा गाडगे बाबा पुन्हा होणे नाही, कारण गाडगे महाराजांचे जेव्हा चिरंजीव वारले तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही. परंतु ज्यावेळेस 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा तब्बल 14 दिवस गाडगे महाराज रडत राहिले. आणि 15व्या दिवशी म्हणजे 20 डिसेंबरला खरं तर ते आपल्याला सोडून गेले. खूप महान व्यक्तिमत्व होतं. हा बॉल पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये फटकाय. क्षेत्ररक्षक तिकडे डाऊन दी बॉल 1 2 3 चौथ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. वा अप्रतिम झेल. बिग विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू द पव्हिलियन. आपल्याला जे जे हवं ते सर्व काही मिळू दे. आणि तुमच्याकडे पाहिल्यानंतर सुख आणि समाधान काय असतं हे सर्वांना कळू दे. सागरदादा आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण हा चौकारां षटकारांप्रमाणे असावा. आणि तसेच चुकून जर आपल्या आयुष्यामध्ये एखादा वाईट क्षण आला तर तो नो बॉल किंवा वाईट फ्री हिट सारखा असावा. पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आईसाहेब युवा प्रतिष्ठान, पैलवान दीपक भाऊ काळे आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीने सागर शेठ चव्हाण आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक उपस्थित होत आहेत. या स्पर्धेचे आयोजक सचिन भाऊ काळे आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. बघा शफिक शेख बोलावा तैसे चालावे त्याची वंदावी पावले. जे बोलतो तेच करून दाखवतो मैदानावरती. शफिक शेखने मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्यात. विकेट हॅट्रिकच्या संधीवरती आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन थांबला शफिक शेख. पुणे जिल्ह्यातील भिगवण इंदापूर तालुक्याचा सुपरस्टार मैदानावरती आपल्या नावाचा डंका वाजवलाय. बारामतीच्या आंबेडकर स्टेडियमवरून मॅचचा आनंद घेत आहेत आमचे मित्र धनंजय इंगळे सर, अर्जय ऋषी पवार, परशुरामजी राक्षे. खास करून बारामतीवरून या ही मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस विकेट हॅट्रिक. संधी आली परंतु एकदा प्रयत्न आवडले असतील तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. खरे तर टाळ्यांचा आवाज कमी आला आणि टाळ्या मी म्हणेल ज्यांनी ज्यांनी वाजवल्या ना त्यांच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे, त्यांच्या मनामध्ये क्रिकेट आहे. उपस्थित होत आहेत खेडगावचं बुलंद व्यक्तिमत्व मिस्टर आर के. आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत.
इथून पुढे समीकरण बदललेलं आहे. 15 चेंडू 55 धावा. याही वेळेस गणेशने आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. अभि नरोटे वाऱ्याच्या वेगाने बॉलवरती पोहोचलेला आहे. तत्पूर्वी जर पाहिलं 2 धावा. 14 चेंडू 53 धावा. मंडळी, सामना अजून देखील संपलेला नाहीये. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, लगाना पड़ेगा मैदान के बीच में सिर्फ चौका और छक्का. जो जीता वही सिकंदर. जो हरणार त्याला मात्र ही स्पर्धा प्रेक्षकांच्या रूपामध्ये पाहावी लागेल. यावेळेचा बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने कट केलाय. क्षेत्ररक्षकाला उभं करून ठेवलंय. अरे खर तर पहिल्या डावामध्ये सचिन सर या खेळपट्टीवरती अवकाळी पाऊस जसा होतो ना तशा धावा आल्या. परंतु या दुसऱ्या डावामध्ये मला वाटतंय 1972 नंतर पहिल्यांदाच दुष्काळ पडलाय का काय. धावेंचा दुष्काळ आहे. धावा येणं मुश्किल झालेलं आहे. वस्ताद 11 राशींचा सगळं याच मैदानावरती खेळतो. त्यांच्याकडे या मैदानाचा अनुभव प्रचंड आहे. परंतु इकडे या डावामध्ये कुठंतरी बॅक फुटवरती आहे. आदित्य एमकर कडून आज अपेक्षा होत्या राशीनकरांना, परंतु त्याने मात्र मला वाटतंय निराशाजनक कामगिरी केली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ संपेल आणि धावफलकावरती 24 दिखा, मैं मेरा पावर दिखाता. शक्तिशाली बारा चेंडू आणि 51 धावेंची आवश्यकता आहे. तर शफिक शेख साठी मात्र टाळ्या वाजवायला हरकत नाहीये, कारण शफिक शेखने धावा खर्च केल्यात फक्त 8. उसळी घेणारा चेंडू इकडे पाहायचंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे. यानंतरची होणारी मॅच नागेश्वर क्रिकेट क्लब शेटफळ आणि त्यांच्या विरोधामध्ये त्रिमूर्ती 11 उंडवडी. टॉससाठी लगेच या. शेटफळ आणि उंडवडी संघाचे कॅप्टन आपल्याला फुल अँड फायनलचा कॉल आहे. आपण टॉससाठी या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळत आहेत. रणजित यांना आपण इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस गणेशच्या पाठमध्ये आलेला चेंडू उडवला आणि फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. तो 44 धावा. गणेश साळवेला इथून पुढे याच प्रकारे लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. जबरदस्त खेळ. गणेश साळवे मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलेला आहे. खर तर इकडे आईसाहेब युवा प्रतिष्ठान, अत्यंत सुंदर नियोजन आहे. आणि तुम्ही बघा, आईसाहेब युवा प्रतिष्ठानने खर तर आज राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना खर तर प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करतायत. हा बॉल गणेशच्या रडार मध्ये आलाय. खिलाडी के मस्तक पे दस्तक, मानो ये 6 रन की मोहर है. इकडे आपण बघू रत्नदीप सर. रत्नदीप सर थोडस आपण दीपक भाऊंच्या बाजूला व्हा. इकडे बघू शकताय आपण राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आईसाहेब युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विनम्र अभिवादन केलं जात आहे. कारण या महापुरुषांनी माझा भारत देश घडवलेला आहे. त्यामुळे राष्ट्रसंत गाडगे महाराजांना विनम्र अभिवादन करतायत संपूर्ण आमचे आयोजक कमिटी. आजच्या दिवशी खरं तर गाडगे महाराज आपल्याला सोडून गेले आणि खरं तर महान व्यक्तिमत्वांच्याच पुण्यतिथ्या साजऱ्या होतात. आणि आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने खरं तर
इकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला देखील पुष्पहार अर्पण केला जातोय. उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आहेत. स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय पैलवान दीपक भाऊ काळे, रत्नदीपजी शिंदे, कैलास भाऊ काळे, सचिन भाऊ काळे, रामभाऊजी चोपडे सर स्मार्ट लोक स्पोर्टचे ऑनर आहेत. त्यांच्या समवेत मैदानाच्या बाहेर जे प्रॅक्टिस करतायत त्यांना शेवटची सूचना आहे, पुन्हा मैदानात बॉल आल्यानंतर जप्त केला जाईल आणि आपल्या मॅचच्या वेळेस आपल्याला पेनल्टी दिली जाईल. चला दोन्ही कॅप्टन मान्यवर तिथं थांबा, पण टॉस बी घेऊ लगेच. शेटफळ आणि त्रिमूर्ती 11 उंडवडी टॉस साठी लगेच. 8 चेंडू 34 धावा. गणेश साळवे एकटा मैदानावरती उभा राहिलाय. डाबाची सर्व सूत्र त्याने हातामध्ये घेतलेत. बघायचंय याही वेळेस व्हॉट शॉट, अफलातून फटका राशीन मध्ये प्रसिद्ध आहे. फटका असा आपल्याला शेवटची सूचना आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टी घेऊन खेळावं लागेल. शेटफळ संघाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. 7 चेंडू 28 धावा. गणेश साळवेने डाबाची सर्व सूत्र हातामध्ये घेतलेत. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. गणेश साळवे एकटा लढलाय मैदानाच्या आतमध्ये. भिंत खसली, चूल विजली, होतं नव्हतं ते सारं गेलं आणि मैदानाच्या आतमध्ये एकाकी झुंज देतोय गणेश साळवे. राशींचा सुपरस्टार आहे. यावेळेस 6 चेंडू अंगभेदक मारा, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे. पाठीमागे बॅकअप आहे. 1 धाव. टॉस जिंकलाय शेटफळ 11 संघाने. दीपक भाऊ नक्कीच सर, आपल्या राशीन गावचे सुपुत्र आणि आत्ता सध्या शेटफळमध्ये एक उत्कृष्ट वायरमन म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे असे सन्माननीय शेटफळ. दीपक शेट लष्करे. शेटफळ संघ 4 ओव्हरची मॅच होईल. दीपक शेट लष्करे आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. आणि इथून पुढील जे सामने होणार आहेत, सर्व संघांना विनंती आहे की इथून पुढचे जे सामने आहेत ते फक्त 4 षटकांचे होतील, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. गणेश साळवेने पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक केले. 6 चेंडू 27 धावा. मंडळी, या मैदानावरती या धावा झालेल्या आहेत. अजून देखील या सामन्याचं बाकी तुम्हाला करता येणार नाहीये. 6 चेंडू 27 धावा. राशींचे खेळाडू मात्र पुन्हा एकदा डगआउट मध्ये थोडस आनंददायी वातावरण झालेलं आहे, कारण त्यांना माहिती आहे की गणेश साळवे 5 षटकार देखील ठोकू शकतो. त्याच्याकडे ती हिम्मत आहे. स्वतःच्या मनगटामध्ये दम असणाऱ्यांना दुसऱ्याच्या आधाराची गरज लागत नाही आणि आज तो दम दाखवायची वेळ आली आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी देखील आपल्या हरिपाठामध्ये सांगितलंय, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. तुमच्या अंगात जर बळ नसेल तर विनाकारण एखाद्याला आव्हान द्यायचं नसतं. आणि बघा इकडे क्षेत्ररक्षकाचा जो गाफीलपणा तुम्हाला बघायला मिळालाय. 2 धावा देखील प्राप्त होत आहेत. 5 चेंडू 25 धावा. कंपल्सरीचे आपल्या स्पर्धेचा नियम. 5 चेंडू मध्ये 25 धावा तुम्हाला जमवणं बंधनकारक आहे. 1 डॉट चेंडू संघाला सामन्यामध्ये घेऊन येणार आहे, परंतु जर षटकार आले तर मात्र सामन्यामध्ये तुम्हाला रंगत पाहायला मिळेल. ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्हची टीम आपल्या समोर जॉईन आहे. जवळजवळ 192 देशांमध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या ज्या ठिकाणी यूट्यूब प्रणाली सक्रिय आहे, तुम्ही अगदी व्हिएतनाम मध्ये गेलात तरी देखील तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. बघा इकडे कॅमेरामॅन फोकस करा आमच्या बापू साळवेंना. थेट डायरेक्ट 4 घेऊन आलेत. शेटफळ संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बापू साळवेने थेट 4 घेऊन मैदानावरती दाखल झाले आणि ही क्रिकेट प्रती असलेलं प्रेम आहे, क्रिकेट प्रती असलेला आदर आहे.
मैदानावरती आपण पाहणार आहोत इथून पुढे सामना कशा प्रकारे होतोय. 5 चेंडू 25 धावा. मनुष्य के साहस से बिना कोई भी लक्ष्य बड़ा नहीं होता. हारा वही जो लढा नहीं, जो जीता वही सिकंदर. जो जिंकणार तो खेळणार दुसऱ्या फेरीमध्ये आणि जो पराभूत होणार तो मात्र या स्पर्धेला टाटा गुड बाय करत प्रेक्षकांच्या रूपामध्ये त्याला स्पर्धा पाहावी लागेल. खूप चांगला खेळ आपल्याला इकडे बघायला मिळतोय. 5 चेंडू 25 धावा. गणेश साळवे राशींचा सिक्सर किंग आहे. फुलटॉस चेंडू होता. समोरच्या दिशेने फटका बेमिसाल आहे. पाहायचं इकडे पंचांचा काय इशारा येतोय. हा चेंडू जर पाहिलं स्टँड अँड डिलिव्हर आहे. डिस्पॅच केलाय. का ओळखला जातो सिक्सर किंग मैदानावरती गणेश साळवे. षटकार ठोकलाय या वाघानं. गणेश दादा साळवे यांनी जर मॅच जिंकून दिली तर अमोल शेठ लष्कर यांच्या वतीने 1111 रुपये. सामनाचा आनंद घेत आहेत विनोद शेठ जाधव आणि अमोल शेठ लष्कर आहे. आणि इकडे आता मात्र 4 चेंडू 19 धावा. मंडळी सामना होता कुठं, सामना आला कुठं. कहा रखा था ये बंदा, कहा छुपा के रखा था. गणेश साळवे वीक फिनिशर, मोठी ओळख आहे आणि याच कामासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. पहिला षटकार आलेला आहे. अजून फक्त 3 षटकार ठोकले ना मात्र या सामन्याचं गणित बदलणार आहे. एक डॉट चेंडू पुन्हा एकदा भिगवण. याही वेळेस टप्प्यात घेऊन कार्यक्रम लावलाय. वा भाई वा. आपला फटका 440 चा झटका बिग हिट केलाय. दुसरा षटकार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थांबला ना सूर्य, थांबली ना धारा. या बेधुंद सागराला कोटला किनारा. तुफान वादळ आले मैदानाच्या आतमध्ये. आयुष्यामध्ये हारला तरी देखील चालेल परंतु प्रतिस्पर्धी म्हणला पाहिजे की माझ्या आयुष्यातील हा खेळ सर्वात कठीण होता. आता शफिक शेखला जागा सोडावी लागली आहे. मंडळी बघा, शफिक शेख आपली जागा सोडून आलाय आणि त्याने आता गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र दिलेला आहे. ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेटचा आयकॉन आहे शफिक शेख. भिगवण इंदापूर तालुक्याचा डॉन म्हणून ओळखला जातो. 2 षटकार आलेत. अंतिमचे चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू 13 धावा. मंडळी सामना संपलेला नाहीये. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता. बिना संघर्ष का कोई भी आदमी महान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पे हथौड़े के गाव पत्थर भी भगवान नहीं होता. 3 चेंडू 13 धावा. मंडळी श्वास रोखून धरायला लावणारा सामना. गणेश साळवेने सर्वांच्या नजरा वळवल्यात राशींच्या ऐतिहासिक अशा आईसाहेब चषकाकडे. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज सामना आहे. काळजाचा ठोका चुकवणारा सामना. याही वेळेस वा भाई वा. लगातारचा 3रा षटकार. बघतोस काय रागानं षटकार ठोकला या राशींच्या वाघानं. गणेश साळवे मैदानावरती एकटा लढलाय. बघा ते गाणं आहे सचिन सर, एकटा बास. आणि ते गाणं अगदी लागू होतंय. डीजे ऑपरेटर गाणं मला वाटतं लावूनच ठेवा. 18 चेंडू मध्ये 52 धावा केल्यात. एकाच सामन्यामध्ये 2 अर्धशतक बघायला मिळत आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा गणेशसाठी. नक्कीच राऊत सर, या गणेशच्या अर्धशतकासाठी युवा उद्योजक सन्माननीय रामजी चोपडे सरांकडून नक्कीच 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी गणेश सरांसाठी या ठिकाणी जमा झालंय. काय जबरदस्त लढत आहे. पैसा वसूल मॅच आहे आणि यासाठी दीपक भाऊ काळे नेहमी सातत्याने आयोजन करतात या स्पर्धेचं. काय जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळाली आहे. जशास तसं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळतंय इकडे मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला खेळ. आता मात्र जर पाहिलं अंतिमचे 2 चेंडू 7 धावेंची आवश्यकता आहे. पैसा वसूल सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राशीन वस्ताद 11 एक डाव नेहमी राखून ठेवतात वस्ताद
आणि इकडे आज गणेश साळवेने तो डाव राखून ठेवला होता आणि त्याने मात्र मैदानावरती धुमाकूळ घातलेला आहे. तू शेर तो मैं बब्बर शेर. आणि इथे एखादा वाईट किंवा जर नो चेंडू आला तर मंडळी सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. गाडी का तिकडचा जो आता षटकार जरी आला तरी मात्र प्रदीप भोला किती नाराज झालेला आहे. आता इकडे अतिरिक्त धाव खर्च जर केली दीपक भाऊ, आता जर सामन्यामध्ये यायचं असेल ना, काहीतरी भानामती, काहीतरी जादू टोना, काहीतरी करावं लागेल. इकडे बघायचंय 1 चेंडू 7 धावा, पैसा वसूल मॅच. प्रेक्षकांनो मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा एकदा. यावेळेचा बॉल इकडे जर पाहिलं उंच आकाशामध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल